नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले 6 महिने बाजाराची राया गेलेली आपल्याला बघायला मिळत होती. मार्च महिन्यापासून बाजाराची हवा थोडी बदलायला लागली आहे. गेल्या 3 दिवसात तर बाजारानं चांगला बेस तयार केल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय सुरू आहे? पैसे गुंतवणुकीसाठीची ही योग्य वेळ आहे का बाजार पुन्हा खाली जाण्याची शक्यता आहे? हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. आज सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. निफ्टी आज 22,900च्या जवळ बंद झाला. सेन्सेक्सही 75,500 जवळ पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली तेजी दिसली. एयू स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बरोडा या बँकांच्या शेअरमध्ये सरासरी 3 ते 5% तेजी होती. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तेजीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर आजही गुंतवणूकदारांच्या रडारवर राहिले. प्रेस्टिज इस्टेट्स, महिंद्रा लाईफ, गोदरेज प्रॉपर्टीज या शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांनी चांगली खरेदी केली. तब्बल 17 सत्रांमध्ये सतत विक्री करणाऱ्या परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीला सुरुवात केली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1463 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. सोबतच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2028 कोटींची खरेदी केली. मोतीलाल ओसवालने एलटी फूडचे शेअर विकत घेण्याचा सल्ला दिलाय. एलटी फूडच्या मार्जिनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता मोतीलाल ओसवालने व्यक्त केली आहे. टाटा मोटर्सच्या उत्पादनांना युरोप आणि अमेरिकेतून उत्तम मागणी असल्यानं पुढील काळात कंपनीचा नफा आणखी वाढेल असं मक्वारी या आंतरराष्ट्रीय रिसर्च फर्मचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टाटा मोटर्सचा शेअर विकत घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. जेफ्रीज या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्मनं पॉलीकॅब, एम्बर एंटरप्राइजेस आणि क्रॉम्प्टन अँड ग्रीव्ज या 3 मिडकॅप कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. तिन्ही कंपन्यांचे शेअर आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत. या कंपन्यांच्या नफ्याची आकडेवारी चांगली आहे. यामुळे शेअर्स घेण्याचा सल्ला जेफ्रीजनं दिलेला आहे. टाटा मोटर्स आणि मारुती पाठोपाठ आता किया मोटर्सनं आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 1 एप्रिलपासून सेल्टोससह किया त्यांच्या निवडक गाड्यांच्या किमती 3% वाढवणार आहे. गाड्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक मालाच्या किमती वाढल्यानं ही दरवाढ केली जाते. मुंबईतील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात ओला इलेक्ट्रिकच्या 10 शोरूमची तपासणी केली. या शोरूमपैकी 4 शोरूमकडे व्यापारी आस्थापनांचा परवाना नसल्याचं उघड झालंय. आणि सरकारनं पेन्शनच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केलेत. आता पेन्शनर वडील किंवा आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या घटस्फोटित किंवा विभक्त झालेल्या मुलीला पेन्शनवर दावा सांगता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. आपल्या बाजाराच्या सध्याच्या आणि भविष्यातील वाटचालीविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोटक सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ टेक्निकल अँड फंडामेंटल रिसर्च श्रीकांत चौहान. श्रीकांतजी, मनी टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या शोमध्ये आपण जेव्हा बोललेलो होतो तेव्हा आणि आज आपण जेव्हा बोलतोय, या 2 शोमध्ये नेमकी काय परिस्थिती बदललेली आहे? बिलकुल. तर बघा, खूप सारी परिस्थिती बदललेली आहे. ह्याचं कारण मेन हेच झालेलं की मार्केटमध्ये जे करेक्शन आलं, आपल्याला असं वाटत होतं की बजेटमध्ये जेव्हा पॉझिटिव्ह येतील त्याच्यानंतर मार्केट एक चांगली रिकव्हरी करेल किंवा एक उसळी घेईल. पण ते झालं नाही. इनफॅक्ट मार्केट अजून करेक्ट झालं. आणि इनफॅक्ट बघायला गेलं तर तुम्ही गेले 3 महिन्यांमध्ये जेवढे पण पॉझिटिव्ह्ज आलेत मार्केटमध्ये, प्रत्येक पॉझिटिव्हमध्ये मार्केट पडलं. आणि त्यामुळे काय झालं की जे इन्व्हेस्टर्स होते किंवा ट्रेडर्स होते ते स्पेसिफिकली या पॉझिटिव्ह्ज नंतर ते जी त्यांची पोझिशन्स त्यांना विकायची होती किंवा इन्व्हेस्टमेंट्स विकायचे होते ते विकू शकले नाहीत. कारण असं वाटत होतं की बजेटनंतर मार्केट अजून वरती वाढेल आणि आपल्याला एक्झिट मिळेल, पण ती मिळाली नाही. आणि इनफॅक्ट त्या दिवसानंतर लगातार मार्केट कोसळलं. पण आता असं वाटतंय की त्यावेळेचे जे फंडामेंटल्स होते, त्यावेळेचे जे व्हॅल्युएशन्स होते आणि आताचे जे व्हॅल्युएशन्स आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं करेक्शन आलं. आणि त्यामुळे असं वाटतंय की ह्या लेवलला एक उत्तम संधी आहे. आपण गेल्याला पण असं बोलत होतो की ह्या लेवलला कॉशियस राहायला पाहिजे. मार्केटमध्ये एखाद वेळेस आपल्याला बाउन्स बॅक आला तर आपण पोझिशन्स कमी करू किंवा अजून मार्केटमध्ये करेक्शन येऊ शकतं. पण आता ह्या लेवल्सवरती आल्यावरती, ह्या पातळीवरती आल्यावरती मला असं वाटतं की आपण एका
एका डिसेंट लेवलवरती आलेलं आहोत. एक डिसेंट करेक्शन मार्केटमध्ये झालं आहे आणि आता ही जी संधी, ही जी वेळ आहे, तिथे तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करण्याच्या संध्या शोधायला पाहिजे. ओके. एक अपेक्षा असते गुंतवणूकदारांची इतकी पडझड पाहिल्यानंतर की जी उसळी येते ती चांगली असावी, मोठी असावी आणि ती नजीकच्या काळात लवकरात लवकर यावी. पण बाजाराचं सध्याचं चित्र बघतात, जी चाल आहे ती बघता, साधारणपणे बाजार पूर्वस्थितीवर यायला, म्हणजे जो आपण 6 महिन्यांच्या आधी जी स्थिती बघत होतो त्या स्थितीपर्यंत येण्यासाठी आपल्याला अजून किती कालावधी जावा लागेल असं वाटतंय? तर बघा, बिलकुल ह्याच्यासाठी मला तरी असं वाटतं की त्याला पुष्कळ वेळ लागेल. असं नाही की लगेच होईल. कमीत कमी मी म्हणेन की 6 ते 12 महिन्याचा आपल्याला एक व्ह्यू ठेवावा लागेल. त्याच्यानंतरच आपल्याला कुठे मार्केट त्या लेवल्सला येताना दिसेल. कारण की आत्ता जे करेक्शन आलं आहे, हे करेक्शन पुष्कळशा ग्लोबल रिझन्समुळे झालेलं आहे. खूप सारी ग्लोबल कारणं आहेत. त्याच्यामुळे असं झालं की मार्केट करेक्ट झालं. डोमेस्टिक लेवलला जर तुम्ही बघाल, म्हणजे आपल्या जर स्पेसिफिक आपल्या भारताशी कनेक्टेड जितके पण रिझन होते, कारणं होती, ती कारणं जर तुम्ही बघितली तर ती कारणं आता सध्याच्या स्थितीमध्ये सॉल्व्ह झालेली आहेत. म्हणजे इन्फ्लेशन आहे ते चांगलं बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. जर तुम्ही GDP बघाल तर त्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आपल्याला असं वाटतंय की अजून GDP चांगली येईल पुढच्या ह्याच्यामध्ये पण क्वार्टरली नंबर्समध्ये. तर ओव्हरऑल असं वाटतंय की डोमेस्टिक लेवल्सला खूप सारे इश्यूज सॉल्व्ह झालेले आहेत. पण जे ग्लोबल इश्यूज आहेत रिलेटेड टू टॅरिफ स्पेसिफिकली बघायला गेलं तर तिथे अजूनही खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या बाकी आहेत. त्याच्यानंतरच मार्केटला एक क्लिअर कट एक डिरेक्शन मिळेल. तोपर्यंत मला असं वाटतं की मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करेल. पण जे इन्व्हेस्टर्सला वाटतंय की एकदम उसळी येईल वगैरे, तशी लगेच उसळी येणार नाही. पण एवढं नक्की आहे की येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये किंवा 1-2 महिन्यांमध्ये मला असं वाटतं की मार्केट एक 24,000 ते 24,500 पर्यंत येऊ शकतं. ओके. तुम्ही या ठिकाणी जागतिक परिस्थितीचा उल्लेख केलात. जे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार होते त्यांनी मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेतलेला होता. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. मात्र आज आपण जी बातमी वाचली की ते आता हळूहळू परतायला सुरुवात झालेली आहे. नेमके काय फॅक्टर शेअर मार्केटमध्ये दिसत आहेत? एकीकडे डोमेस्टिक जो गुंतवणूकदार आहे तो देखील चांगला आधार देताना दिसतोय आणि जे FII आहे ते पण परत येताना दिसत आहेत. तर नेमकी परिस्थिती काय, थोडंसं समजावून सांगितलं तर खूप बरं होईल. तर बघा श्रीरंग, कसं होतं ना की मार्केट आपलं जे होतं, म्हणजे जे इंडियन शेअर मार्केटचे जे व्हॅल्युएशन्स होते ते खूप मी सांगतो की त्यावेळेला एक्सपेन्सिव्ह झालेले, खूप महागडेले. आणि महाग झाल्यामुळे काय झालेलं की तिथे FIIsचा इंटरेस्ट खूपच कमी झालेला. पण त्यांना जे दुसरे ऑप्शन्स बघायचे होते की कुठे ऑप्शन्स त्यांना मिळत आहेत आणि मग त्यांना ते ऑप्शन्स US मार्केट्समध्ये मिळायला लागले. त्यांची जी डॉलर करन्सी आहे ती खूप स्ट्रॉंग व्हायला लागली आणि त्याच्या विजवी बाकीच्या करन्सीजमध्ये खूप मोठा वीकनेस बघण्यात आला. इनफॅक्ट आपली पण करन्सी जी आपला जो रुपया होता तो 84च्या जवळ होता, तिकडनं तो 88 पर्यंत गेला. तो चांगला एक मोठा वीकनेस आपण बघितला करन्सीमध्ये. तर तो एक फॅक्टर होता. तो आता सध्या फॅक्टर खूप न्यूट्रल झालेला आहे. मला असं वाटतंय की आता करन्सीमध्ये इकडनं अजून आपल्याला एप्रिसिएशन बघायला मिळेल. म्हणजे आपली करन्सी अजून, आपला रुपया अजून स्ट्रॉंग होताना दिसेल येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यांमध्ये. तर तो एक मेजर फॅक्टर आहे. दुसरं असं होतं की US मार्केट्स खूप चांगल्या गतीने वाढत होते. खूप शॉर्ट टर्ममध्ये खूप वाढलेले आहेत आणि खूप वाढण्याची अजून अपेक्षा होती, कारण की डोनाल्ड ट्रम्प आलेले होते आणि त्यांना असं वाटत होतं की अजून खूप साऱ्या अनाउन्समेंट येतील रिलेटेड टू कॉर्पोरेट टॅक्स वगैरे वगैरे. पण त्या अनाउन्समेंट्स आल्या नाहीत किंवा टॅरिफ वगैरे रिलेटेडच्या गोष्टी होत्या त्या इतक्या इम्पॅक्टफुल, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांनी दिला नाही. त्यामुळे काय झालं की तिकडचे मार्केट पण आता करेक्ट होत आहेत आणि ते करेक्ट अजून होत राहतील असं वाटतंय. त्यामुळे काय झालं की एकंदरीत तिथे इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी त्यांना बाकीचे डेस्टिनेशन आता शोधावे लागतील किंवा ते शोधत आहेत. आणि त्यामुळे असं मला वाटतं की जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते इमर्जिंग मार्केट्सकडे वळू शकतात. त्यातनं इंडियन मार्केट्स अगोदरच करेक्ट झालेले आहेत. आपण ऑलरेडी 15% करेक्ट झालेलो आहोत. बाकीचे मार्केट्स बघाल, जकार्ता वगैरे इंडोनेशियन मार्केट आहेत ते आता करेक्ट होत आहेत हायर लेवल्सपासून. आणि चायना मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर त्यांनी एक क्लिअर एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की जेवढे पण टॅरिफ लागतील त्याला कसं फाईट बॅक करायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी चांगली स्ट्रॅटेजी बनवली आहे. ते कन्सिस्टंटली नवीन त्यांच्याकडनं जे मेजर्स आहेत ते येत आहेत इकॉनॉमीला सपोर्ट करायला. आणि त्यामुळे काय झालं की चायनीज मार्केट हायर लेवल्सला ट्रेड करत आहेत, जे एक मॅक्सिमम पोर्शन अट्रॅक्ट करतात FIIच्या इन्व्हेस्टमेंटचं.
आणि जर ते FI इन्व्हेस्टमेंट्स येत राहिले तर मला असं वाटतं की आपले मार्केट्स पण वाढतील. बरोबर. तुम्ही चीनचा उल्लेख केला. भारतामध्ये देखील काही घडामोडी घडतायत, पडद्यामागे घडतायत, पडद्यावर घडतायत. पण जे फॅक्टर आहेत जे मार्केटला खाली आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील ते कमी झालेले आहेत आणि वर नेण्यासाठी जे गरजेचे होते ते वाढायला लागलेले आहेत. मगाशी तुम्ही उल्लेख केला, डॉलर असेल किंवा GDPचे आकडे असतील, GST कलेक्शन असेल, वेगवेगळे गोष्टी आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की मार्केट वर नेण्यासाठीचे जे फॅक्टर आहेत ते आता जास्त स्ट्रॉंग दिसत आहेत तुलनेनं मार्केट खाली खेचणाऱ्यांचे फॅक्टर जे आहेत ते? बघा आता कसं असतं ना की मार्केटमध्ये मी एक नेहमी गोष्ट बघितली आहे की मार्केट खूप साऱ्या गोष्टींना ॲडव्हान्समध्ये डिस्काउंट करतं. ओके. म्हणजे मार्केट पडायला लागलं सप्टेंबरपासून, पण त्याचा अंदाज आला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इन्व्हेस्टर्स लोकांना की हा आता मार्केट खरोखर पडतं आणि याचा पडत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघाल तर 22,000च्या जेव्हा आपण जवळ होतो निफ्टीमध्ये तेव्हा असं झालेलं की व्हॅल्युएशन्स खूप अट्रॅक्टिव्ह झालेले. म्हणजे आपण 16 टाईम्सच्या आपण जवळ आलेलो 1 इयर फॉरवर्ड अर्निंगच्या बेसिसवरती. त्याचप्रमाणे जर तुम्ही करन्सी बघाल तर त्या करन्सीमध्ये पण त्याने जो एक मॅक्सिमम वीकनेस होण्याचा जो एक टप्पा होता तो गाठलेला होता आपल्या करन्सीने. आणि डॉलर इंडेक्स जो वाटत होता की एखाद वेळेस 115 वगैरे होईल तो 103 वरती आता आलेला. तर आणि बॉन्ड यील्ड ते 4.30च्या आसपास आहे. पण आता असं वाटतंय की तिथे पण US आता कसं आहे ना की सध्या इन्फ्लेशन खूप हाय चाललंय आणि त्यामुळे तिथे नजीकच्या काळात इंटरेस्ट रेट कट होणार नाहीये. त्यामुळे बॉन्ड यील्ड अजूनही 4.30च्या आसपास आहे. पण त्यांना एक्सपेक्टेड आहे की फ्युचरमध्ये तो इव्हेंट खालीच येणार आहे. त्यामुळे असं वाटतंय की येस, ज्या पॉझिटिव्ज आहेत त्या जास्त आहेत ॲज कम्पेअर टू निगेटिव्ह. आणि त्यामुळे मार्केटमध्ये आपण जे बघतोय ना सध्या ते एक मी सांगतो की ब्रॉड बेस बाईंग बघतोय. असं नाही की फक्त हे टेम्पररी बाईंग झालंय, ब्रॉड बेस बाईंग आहे. तुम्ही बघाल तर मिड कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप सगळ्यांमध्ये चांगल्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. आणि असं वाटतं की मला ही जी तेजी आहे ही अजून टिकाऊ आहे. आता एप्रिल महिना हा बऱ्याच अंगांनी क्रुशल ठरण्याची शक्यता आहे. खास करून जे आपण फॅक्टर म्हणतोय जे मार्केटला वर नेऊ शकतात त्याच्यामध्ये वेगवेगळे आकडे सरकारी येऊ शकतील किंवा कंपन्यांचे आकडे येऊ शकतील. प्लस पतधोरण आढावा बैठक देखील होणार आहे. त्यामध्ये देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तुमचा अंदाज काय आहे की पतधोरण आढावा बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो का, खास करून कर्जाच्या रेट संदर्भात, रेपो रेट संदर्भात? बिलकुल. तर बघा तसं बघायला घेतलं ना तर सर्वात जो एक मोठा आपल्या इंडस्ट्रीसाठी किंवा आपल्याला म्हणता येईल की आपल्या शेअर मार्केटसाठी किंवा कॉर्पोरेटसाठी जो एक मोठा अडथळा होता तो होता की लिक्विडिटीचा खूप मोठा इश्यू क्रिएट झालेला होता आणि सिस्टममध्ये लिक्विडिटी नव्हती. पण आता RBIने खूप चांगले मेजर्स घेतले आहेत. डेली रेपो रेटवरती पण ते गेलेले आहेत आणि त्यांनी पुष्कळशा प्रमाणात चांगली लिक्विडिटी बँक सिस्टमला किंवा आपल्या ओव्हरऑल कॉर्पोरेट्सला प्रदान केलेली आहे. तर त्या बेसिसवरती पण मार्केटने चांगली उसळी घेतलेली आहे. प्लस मला असं वाटतं की ह्यावेळेचे जे इन्फ्लेशन नंबर्स आले ते इन्फ्लेशन नंबर्स 4% एक्सपेक्टेड होते, ते 4च्या पण खाली आलेत आणि पुढचे पण येणारे इन्फ्लेशन नंबर असं वाटतं की अजून 4% किंवा 4.1%च्या आसपास राहील. जर तेवढंच राहणार असेल तर मला असं वाटतं की इनफॅक्ट यावेळेच्या RBI पॉलिसीमध्ये ॲग्रेसिव्ह रेट कट येऊ शकतो. म्हणजे 50 बेसिस पॉईंट कट पण येण्याची शक्यता आहे. ओके. आणि जर ती आली 50 बेसिस पॉईंट तर मग मार्केटला अजून एक दिलासा मिळेल. आय थिंक एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये RBIची मीटिंग आहे 7-8 तारखेच्या आसपास आणि तेव्हा त्याचा निकाल येईल. आणि असं वाटतं की जर 50 बेसिस पॉईंटचा जर रेट कट आला तर मग आपल्या मार्केटला एक खूपच चांगला प्रतिसाद मिळेल. ओके. आता अनेक गुंतवणूकदार आहेत ज्यांच्याकडे शेअर आहेत जे पडझडीच्या काळामध्ये देखील चांगले परफॉर्म करत होते. तर आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? आता त्यांच्या पुढे 2 पर्याय आहेत. एक तर बाय ऑन डिप आणि सेल ऑन राईजचा ऑप्शन आहे. तर काय नेमकं करावं गुंतवणूकदारांना, तुमचा काय सल्ला असेल? तर बघा कसं आहे ना की आता या मार्केटमध्ये मला तरी असं वाटतं की बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजीज फॉलो करा. कारण की एक इम्पॉर्टंट लेवल्स अचीव केलेलं आहे मार्केटने. पॉसिबल आहे की काही खूपच मोठे इश्यूज आले आहेत. US काही मोठी टॅरिफ वगैरे अनाऊन्समेंट झाली वर्ल्डवरती आणि कुठे काही अचानक वॉर वगैरे झालं तर मग एक शक्यता आहे की मार्केट कोसळेल. पण अदरवाईज मला असं वाटतं की मार्केट 23 आणि 22च्या मध्ये वर्स्ट केस या रेंजमध्ये ट्रेड करेल. ओके. पॉझिटिव्ह एक्सपेक्टेड आहे त्याप्रमाणे तर मला असं वाटतं की 24,000-24,000 पर्यंत पण निफ्टी जाऊ शकते. पण जर इकडनं करेक्शन आलं कुठल्या पण कारणाने तर मी तर सांगेन की या पर्टिक्युलर करेक्शनचा तुम्ही फायदा घ्या, गुंतवणूक करा आणि
एक जो व्ह्यू आहे तो ह्यावेळेचा व्ह्यू तुम्ही कमीत कमी 12 ते 18 महिन्याचा ठेवा. ओके. व्हेरी शॉर्ट टर्मचा व्ह्यू ठेवू नका, कारण काय असतं की आपण शॉर्ट टर्मचा व्ह्यू ठेवला ना की आपल्याला असं वाटतं 3 महिन्यात वाढलं पाहिजे मार्केटमध्ये, ते वाढलं नाही की मग डिसअपॉइंटमेंट होते. तर ते नको व्हायला. म्हणून असं आहे की येस, इन्व्हेस्टमेंट्स करत राहा, मिक्स व्ह्यू ठेवा, लार्ज कॅप पण घ्या, मिड कॅप पण घ्या. स्मॉल कॅपसाठी तुम्ही तुमच्या ॲडवायझर्स किंवा कन्सल्टंट्सला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं तुम्ही ॲडवाईस घेऊन इन्व्हेस्टमेंट्स करा. पण एक तुम्ही एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ठेवा, तर इथे चांगले रिटर्न्स किंवा गुंतवणुकीवरती रिटर्न्स चांगले बनू शकतात. तुम्ही मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा उल्लेख केलात या ठिकाणी, म्हणून जो आपण पडझडीचा काळ बघितला, सगळ्यात जास्त झळ मिड कॅप आणि स्मॉल कॅपला बसलेली आहे. तरीही हा सल्ला दिला जातोय का की मिड कॅप आणि स्मॉल कॅप घ्यायला हरकत नाही आता, कारण चांगला आकर्षक किमतीला उपलब्ध आहे? हो, म्हणजे कसं आहे ना की जे बास्केट आहे, समजा पकडूया की बास्केटमध्ये 100 स्टॉक्स आहेत, तर त्यापैकी 20-25 स्टॉक्स तर चांगले करेक्ट झालेले आहेत. ओके. म्हणजे चांगल्यापैकी ते करेक्शनमध्ये आलेले आहेत. आणि असं आता कसं आहे ना की इंडिया आपण बघायला घेतलं तर एक स्ट्रक्चरल स्टोरी आहे इन्व्हेस्टमेंटची. इथे जर तुम्ही बघायला गेलं तर येणाऱ्या जर 3 ते 5 वर्षाचा जर विचार केला तर इथे मल्टी रिटर्न्सच बनणार आहेत. कारण की आपले इन्फ्लेशन बघा तुम्ही, किंवा आपले GDP नंबर्स बघा, आपले जे ओव्हरऑल जी स्टेबिलिटी आहे गव्हर्नमेंट लेवलची, ती खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे अशा जर ओव्हरऑल आपण एखाद्या मार्केटची जर गोष्ट केली तर अशा टाईपचं मार्केट मला तरी आपल्या नियर बाय रिजनमध्ये दिसत नाही. बरोबर. एवढं स्टेबिलिटी आणि ग्रोथ आहे. येस. आणि अर्निंग्समध्ये कसं आहे ना की अर्निंग्स हे वरती खाली होत राहतात. असं नाही झालं की कुठला स्ट्रक्चरल इश्यू आलाय आणि आता अर्निंग्स ह्याच्या पुढे दिसणारच नाही आहेत किंवा खूप कमी होत जाणार आहेत, तसं काही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे इन्व्हेस्टमेंट्स करा, 12-18 महिन्याचा व्ह्यू ठेवा. आणि जर अशा वेळेला जर तुम्हाला वाटत असेल की येस सगळीकडनं जर मार्केट स्टेबल आहे, तर मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करून चालू शकता. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की भविष्यात काय घटना घडतील हे आत्ता सांगणं कठीण आहे, त्या होतील तेव्हा आपण आत्तापासून त्याचा अंदाज पण बांधू शकत नाही. मात्र एक घटना आहे की 2 एप्रिलपासून अमेरिका भारतावर काही टॅरिफ लावेल असं त्यांनी आधीच एक इशारा देऊन ठेवलेला आहे. तर त्याचा जो परिणाम व्हायचा होता भारताच्या मार्केटवर, तो झालेला आहे का अजून होणं अपेक्षित आहे? म्हणजे जेव्हा 2 एप्रिल येईल तेव्हा तो परिणाम दिसेल का आपण त्याची तयारी करून ठेवलेली आहे? तर बघा, म्हणजे जितके पण आमचे पण इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे ह्याच्या बाबतीतच विचारत असतात आणि त्यांना ह्याच्या बाबतीतच एक मोठं कुतूहल आहे की आता नक्की काय होईल पुढे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये. आम्हाला असं वाटतंय की म्हणजे जे इंडियाचं जे ओव्हरऑल एक्सपोर्ट आहे टू द GDP बघायला घेतलं तर ते फक्त 18% आसपास. ओके. आणि 18% पण जर तुम्ही बघायला गेलं तर त्यापैकी 56-55% जे आहे एक्सपोर्ट ते मर्चंडाईज एक्सपोर्ट आहे, जिथे काही आपल्या म्हणजे आपण कॅपिटल गुड्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिथे एक्सपोर्ट करतो. आणि जे 45-46% बॅलन्स आहे एक्सपोर्ट ते सर्व्हिसेस. तर आपल्याला इम्पॅक्ट जो दिसतोय तो 46-47% जे IT कंपनीज आहेत त्यांच्यावरती येताना दिसू शकतो आपल्याला. बाकी 56% मर्चंडाईज एक्सपोर्टवरती मला वाटत नाही की कुठला मोठा इम्पॅक्ट येईल. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपले कॉर्पोरेट्स पण रेडी आहेत की त्याला तोंड देऊ शकतो आपण. आता सर्व्हिसेसमध्ये काय झालंय की US मध्येच जर इनवर्ड फेसिंग त्यांनी जे आता एक वातावरण तयार केलं आहे, त्यामुळे काय झालं की ते जे बाहेरच्या कंपन्यांना बिझनेस देत होते ते बिझनेस त्यांना कमी करायचं आहे पुढच्या येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये. आणि त्यामुळे आपल्या IT कंपन्यांमध्ये सध्या काय चाललंय की त्यामुळेच एक मोठी घसरण चालू आहे. ही भीती आहे की एखाद वेळेस आपल्या ज्या कंपन्या आहेत, IT कंपन्या ज्या त्यांच्या बिझनेसवरती किंवा त्यांच्याकडनं येणाऱ्या बिझनेसवरती आधारित आहेत, त्यांच्यामध्ये अर्निंग अजून कमी येऊ शकतं किंवा ते अजून खाली येऊ शकतात. त्यामुळे जरा IT सेक्टर प्रेशरमध्ये आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मला वाटत नाही की कुठल्या सेक्टरला कुठला मोठा फटका बसू शकेल. बरं, सेक्टरचा तुम्ही उल्लेख केलात की कुठली सेक्टर सध्या तुमच्या दृष्टीने आकर्षक आहेत आणि कुठली सेक्टर ही अवॉइड करायला पाहिजे, आणि आत्ताची जी परिस्थिती आहे जर चांगला प्रॉफिट झाला असेल तर त्यांनी आता बाहेर पडावं, कारण आता ही सेक्टर काही आकर्षक दिसत नाही? बिलकुल. तर बघा, ह्याच्यामध्ये असं आहे ना की आपण जर स्पेसिफिकली सेक्टरची गोष्ट जर केली तर त्यामध्ये असं मला वाटतं की BFSI सेक्टरमध्ये खूप साऱ्या गोष्टी, ओके, खूप सारे म्हणजे एक छोटे छोटे पार्ट्स आहेत. सर्वात पहिल्यांदा बघायला घेतलं तर नॉन बँकिंग फायनान्स आहेत की ज्यांना खूप मोठा बेनिफिट होतोय जर RBIने येणाऱ्या पॉलिसीमध्ये ॲग्रेसिव्ह रेट कट केला तर NBFCs वरती तुम्ही लक्ष ठेवा.
त्याचप्रमाणे जर आपण प्रायव्हेट बँक्स बघितल्या तर प्रायव्हेट बँक्सला पण ह्याचा खूप मोठा बेनिफिट होतो, कारण की एक तर काय आहे की डिमांड क्रिएट होणार या गोष्टींमुळे, कारण की इंटरेस्ट रेट जर कमी झाला तर डिमांड क्रिएट होतो. प्लस जर तुम्ही बजेट बघाल तर बजेटमध्ये जे टॅक्स रिलीफ मिळालेलं आहे 12 लाखपर्यंतच्या इन्कमला, तेवढे सगळ्यांची जितकी पण इन्कम आहे ती जे टॅक्स वाचणार आहे ती बँकेतच जाणार आहे पहिले. तो बँकेचं पण एक लिक्विडिटी आहे ती अजून वाढेल, बँकेचे सेव्हिंग्स वाढतील, त्याचा बेनिफिट प्रायव्हेट बँकांना, PSU बँकांना दोघांना जाईल, पण प्रायव्हेट बँका जास्त एफिशियंटली त्याला मॅनेज करतात. आणि त्याच्यानंतर जर हाऊसिंग फायनान्स कंपनीज बघितल्या तर त्यांना पण त्याचा बेनिफिट आहे. तर ओव्हरऑल बघायला घेतलं तर मला असं वाटतं की व्हेरी फर्स्ट BFSI वरती लक्ष ठेवा. त्याच्यानंतर जो एक मोठा इम्पॅक्ट किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो तो येऊ शकतो कमॉडिटीजमध्ये. ओके. त्याचं कारण असं आहे की आपली करन्सी थोडीशी परत स्ट्रॉंग होते, डॉलर थोडा वीक होतोय, आणि त्याचबरोबर जर तुम्ही जर जे इम्पोर्ट टॅरिफ वगैरे जे आहेत, जर ते ज्याप्रमाणे आज स्टीलवरती एक इम्पोर्ट आपण सेफगार्ड ड्युटी लावलेली आहे, तसे काही मेजर्स अजून आपल्या गव्हर्नमेंटने घेतलेत, तर मग त्याचा बेनिफिट आपल्या कमॉडिटीजला पण होऊ शकतो. Okay. व्हेरी फर्स्ट BFSI वरती लक्ष ठेवा, त्यानंतर कमॉडिटीजवरती लक्ष ठेवा, आणि त्याच्यानंतर मग काही जे छोटे सेक्टर्स आहेत जसं की कॅपिटल मार्केट आहे किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम आहेत, हॉटेल्स तुम्ही बघितलं असाल की आज चांगले स्टॉक्स वाढलेत, त्यांच्यामध्ये अजून एक चांगली तेजी येऊ शकते. ओके. तुम्ही गेल्या वेळेला आपण जेव्हा चर्चा केली होती तेव्हा सोन्यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिलेला होता. आज सोनं 91,000च्या आसपास जाऊन पोहोचलेलं आहे. अजूनही सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी योग्य संधी आहे का? कारण आता सोन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कमॉडिटीचा तुम्ही उल्लेख केला, त्यामुळे त्या अनुषंगानं पण विचारतो की सोनं अजून अपवर्ड ट्रेंड दाखवत आहे का? अजूनही सोनं वर जाण्याची शक्यता आहे का? तर बघा कसं आहे ना की सोन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील किंवा गुंतवणूक करायची असेल तर इथून जो व्ह्यू ठेवायचा आहे तुम्हाला, तो व्ह्यू कमीत कमी 1 ते 2 वर्षासाठी. ओके. आता व्हेरी शॉर्ट टर्ममध्ये खूप मोठे गेन्स येतील असं वाटत नाही, कारण की एका स्टेजला आपण आलेलो आहे जिकडे आपण म्हणतो की सगळीकडे एकच गोष्ट चाललेली आहे की सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं ते. तर त्यावेळेला असं वाटतं की एक ओव्हरबॉट सिनारिओ बनतो किंवा एक म्हणतात ना की ग्रीड सॉर्ट ऑफ सिनारिओ बनतो, ऑप्टिमिझम खूप वाढतं. तर तसं वाढलेलं आहे, आणि त्यामुळे असं वाटतं मला की इथे इन्व्हेस्टमेंट्स करायच्याच आहेत, पण एक लॉंग टर्मच्या व्ह्यूने करा. आणि सिल्वर, गोल्ड बरोबर तुम्ही सिल्वरमध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स करा. करेक्शन जर आलं तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चला, कारण की ह्या कमॉडिटीजमध्ये आता इन्व्हेस्टमेंट्स यायला लागलेले आहेत. ओके. खूप अगोदर असं होतं आपल्या इकडे इंडियामध्ये स्पेसिफिकली की आपण ॲज अ एक इव्हेंट्सला वगैरे आपण खरेदी पारंपरिक पद्धतीसाठी सोनं आणि आपल्या घरात एक सोनं असलं पाहिजे त्या हिशोबाने. पण आता काय झालंय की प्रत्येक SIP मध्ये तुम्ही बघाल, खूप साऱ्या SIP मध्ये आणि खूप साऱ्या म्युच्युअल फंडच्या NAVs मध्ये त्यांनी एक गोल्डचा एक पोर्शन ठेवला आहे, का कमॉडिटीचा एक पोर्शन ठेवलेला आहे, आणि त्यामुळे ही जी एक स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट येते त्याचा फायदा या पर्टिक्युलर असेटला खूप मोठा होणार आहे. ओके. तर पुढे येणाऱ्या समजा 2 वर्षांमध्ये तुम्ही खूप चांगले रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकता. ओके. थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण बघतोय की बाजाराची स्थिती नेमकी काय आहे, भविष्यामध्ये काय होणं अपेक्षित आहे, त्यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.